नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 22 नोव्हेंबरला गुलाबी हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्याचे जे 3 महत्त्वाचे खांब आहेत म्हणू मी, ते आत्ता आपल्याबरोबर आहेत. तुम्ही ओळखताच त्यांना, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे आणि अभ्यंग कोळेकर. आणि सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो, कारण काही वर्षापूर्वी गोलमाल चित्रपटातलं ही गुलाबी हवा एक गाणं खूप गाजलं होतं आणि आत्ता गेल्या काही दिवसांपासून ती गुलाबी हवा जाणवती आहे आम्हाला. आणि मला तुमचं अभिनंदन ह्याच्यासाठी करायचं आहे की रिलीजच्या आधीच तुमच्या सिनेमानं 1 कोटीचा बिझनेस केला. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मराठी चित्रपट नवीन नवीन गोष्टी करतो आहे, त्यातली तुम्ही एक गोष्ट केली आहे. त्यामुळं खरं तर हा वुमेन सेंट्रिक सिनेमा आहे. म्हणजे मी खरं तर बोलण्याची सुरुवात तुमच्यापासून करायला हवी, पण मी तसं करणार नाही आहे, कारण वुमन सेंट्रिक सिनेमा केला आहे तो अभ्यंग कोळेकरनी आणि त्याचा हा डेब्यू सिनेमा आहे. तेव्हा मला वाटतं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तो पहिला मान आपण त्याला देऊया. अभ्यंग, तो स्टार्ट विथ यू. आणि माझ्या दृष्टीने ही खूप ड्रीम गोष्ट आहे, कारण एकीकडं अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे आणि बाकीचे खूप चांगले चांगले कलाकार आहेत आणि त्यांना घेऊन तू इतकी छान फिल्म मांडतोयस. आज काय हार्डली 2-3 दिवस राहिलेत रिलीजला, काय तुझ्या मनात भावना आहेत आत्ता? साधारणपणे स्वप्न आता ते समोर दिसतंय, तर ते आता लोकांनाही बघता येईल असं वाटतं. आणि खूप वर्षांचं स्वप्न आहे. म्हणजे जरी आत्ता आम्ही त्याचं शूटिंग 1 वर्षच केलं असेल, मार्चमध्ये ॲक्च्युली फिल्म सुरू केली, फेब्रुवारीमध्ये, आणि आत्ता रिलीज होते, तरी स्टोरी लिहायला मी सुरुवात 2019मध्ये केली होती आणि 20पर्यंत साधारण लिहून झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आल्यामुळे आपण सगळेच थांबलो होतो. पण ती अशी छान डोक्यात कुठेतरी राहिली, ती रेंगाळत गेली, मुरत गेली असं मला वाटतं. आणि हेच चेहरे हवे होते. त्यामुळे कुठेतरी देव, मला वाटतं, तथास्तू म्हणत होता त्या गोष्टीला की तुला हे हवं आहे, तुला ही गायिका हवी आहे, तुला हे एक सहकलाकार हवेत. सगळं मनासारखं होत चाललेलं होतं. त्याचप्रमाणे आता मनासारखाच त्याला प्रतिसाद पण मिळणार प्रेक्षकांचा अशी खात्री वाटते. सो श्रुती, मी आता तुझ्याकडे येतो. म्हणजे एकीकडं अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी तर बाजूलाच बसलेत तुझ्या. किती छान गोष्ट असेल ना की ह्या दोघींनी एवढा मोठा काळ गाजवलेला आहे आणि त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणं, त्यांच्याबरोबर काही दिवस शूटिंग समवेत करणं, त्यांच्याकडून बरंच काही तुला मिळालंही असेल. एका कलाकारासाठी ही फार मोठी गोष्ट असेल ना? डेफिनेटली. पण मला वाटत नाही की प्रत्येक जण ह्याचं सोनं करतं. मी करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण 2 अशा अभिनेत्री जे इतके वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहेत, खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. अश्विनीताई व्हेरी क्युरियस, म्हणजे जसं मगाशी अभ्यंग आणि मृणालताई म्हणाल्या की लेन्स कुठली लावली, किती फ्रेम आहे, मी किती दिसते, माझं हेअर कसे आहेत, माझं मेकअप कसं आहे, कॉस्ट्युम कसं आहे, माझं भूमिकाचे टप्पे काय आहेत, ह्याची खूप क्युरिओसिटी. आणि त्याच्यामुळे तिचं ना कॅरेक्टर कडक झालेलं आहे बाय एंड ऑफ. मृणालताईचं सरप्राईज पॅकेज, आणि ते मी तिच्याकडनं शिकले की पुढची चाल काय असावी ना, हे समोरच्याला कळूनच द्यायचं नाही. त्यामुळे ॲज अन ॲक्टर तुम्ही सावध राहता, कारण ही बाई काय करेल नंतर किंवा पुढे ह्याचं मला भान नसायचं. आणि आमच्या बऱ्यापैकी जे तू मेमेवाले, आमचे तू मेमेवाले सीन्स आहेत, त्याच्यामध्ये ही काय करेल मला माहिती नसायचं. सो एका ॲक्टरसाठी तुमच्या को ॲक्टरचे डायलॉग ऐकणं हे किती महत्त्वाचं आहे हे मला तिच्याकडनं कळलं. कारण ते जर ऐकले नसते तर मी रिॲक्शन देऊच शकले नसते. हे मत फक्त पडद्यापुरतंच मर्यादित आहे का पडद्या बाहेरचे मृणालबद्दल बोलतेस तू? नाही, मी ॲज अन ॲक्टरच म्हणत होते. बाकी ऑफ स्क्रीन तर ती धमालच आहे. मृणाल, मी आता तुझ्याकडे येतो. म्हणजे चित्रपटाचं टायटल गुलाबी आहे, पण मला आत्ता असं वाटतं की तुझ्या करिअरचे खरंच हे गुलाबी दिवस मला वाटत आहेत. कारण एकाच दिवशी तुझा 22 तारखेला गुलाबी रिलीज होतोय, तुझा ढाई आखरा हिंदी चित्रपटसुद्धा येतोय. म्हणजे एका दृष्टीने, आणि एक तुझी नुकतीच एक वेबसिरीजही आलेली आहे, खूप छान आहे ती वेबसिरीज. तर एका ॲक्ट्रेसला आणखी काय पाहिजे की तिन्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये तू अशा प्रॉमिनेंटली झळकतीयस? आनंदाची गोष्ट आहे. खरं तर गेले 8-9 महिने मी काहीच काम केलं नाही, कारण आई खूप आजारी होती आणि मला असं वाटलं की ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आईबरोबर जास्तीत जास्त
वेळ जेव्हा तिला हवा तेव्हा घालवता येणं. आपण नेहमीच आईवडिलांकडे असं बघतो की आत्ता मी आई तुझ्याकडे येते आहे आणि मी तुझ्या इथे थांबते, पण तिला जेव्हा मी तिच्याजवळ थांबावं असं वाटत होतं तेव्हा मला थांबणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. आणि आज या निमित्ताने मंदार, मी माझ्या गुलाबीच्या संपूर्ण टीमचे, निर्मात्यांचे, अभिनेत्री आणि दिग्दर्शकाची खूप मनापासून आभारी आहे. ते मी आभार आत्ता मानते. याचं कारण गुलाबीच्या शूटिंगच्या दरम्यान तो आजार सुरू झाला आणि मी खूप अनेक वेळेला टेन्स असायची मी, कारण आई ICUमध्ये होती तेव्हा. पण त्यांनी मला इतकं छान सांभाळून घेतलं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा अभिनय करत असतो ना किंवा एका चित्रपटाचा हिस्सा असतो तेव्हा ते संपूर्ण युनिट पण आपलं कुटुंब असतं आणि ते कुटुंब आपलं खूप काळजी घेत असतं. त्यामुळे तो एक अनुभव मला पुन्हा या निमित्ताने आला. आणि आय एम शुअर की आता हे तिन्ही प्रोजेक्ट्स आई बाबा दोघेही बघत असतील, जयराम बाबा बघत असतील आणि त्यांना छान वाटत असेल की अगोबाई किती धावपळ चालली आहे, 3 गोष्टींचं प्रमोशन, असं ते एकमेकात बोलत असतील. तू आत्ता म्हणालास की तुला ही जी कास्ट हवी होती तीच तुझ्या मनात होती जी आत्ता आहे, पण ह्याच तिघी तुला का हव्या होत्या रे? अशी कोणती गोष्ट या तिघींमध्ये तुला आधी जाणवली की ह्यांच्याशिवाय मला दुसरी कोणतीच नायिका म्हणून नको आहे? वा, मला पहिल्यांदाच हा प्रश्न विचारला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इतक्या इंटरव्ह्यूजमध्ये मला पहिल्यांदा कोणीतरी हा प्रश्न विचारला आहे. अश्विनीताई, मला वाटतं की एक ॲक्ट्रेस म्हणून ना मला खूप तिच्यात डेप्थ जाणवते की जी ती स्क्रीनवरती जे दाखवते त्याला प्रचंड एक गहराई असते कायम, असं मी कायम नोटीस केलं. आणि तेच मला तिच्या वैयक्तिक आयुष्याकडे बघूनही असं वाटायचं की हिच्यात एक कमालीची काय म्हणूया एक हिडन क्वालिटी की जी फार वेळेला कुठल्या फिल्ममध्ये आलेली नाही आहे. फिल्ममध्ये ती गौरी नावाचं कॅरेक्टर करते आणि गौरी एक्झॅक्टली तशी आहे आणि ती सगळ्यांना जोडून ठेवणारी, ती सगळ्यांशी खूप प्रेमाने वागणारी, अशी एक तरी मैत्रीण आपल्या आयुष्यात असायला हवी, अशा प्रकारचं तिचं कॅरेक्टर आहे. त्यामुळे तिला पर्यायच नव्हता तो, तीच असायला हवी होती माझ्यासाठी फिल्ममध्ये. आणि आय एम ग्लॅड की अश्विनी त्याला फिल्मची स्टोरी आवडली आणि ती हो म्हणली. अमेरिकन येऊन तिने ती फिल्म केली. श्रुती, एका अर्थाने मी म्हणेन की रिया हे कॅरेक्टर माझ्या डोक्यात यायचं कारण श्रुती होती. कारण श्रुती आणि आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि अनेक वर्ष काम केलं आणि मला असं वाटायचं की अशा प्रकारचं एक कॅरेक्टर इतकं बिनधास्त, फुलपाखरू आहे ती, जे सुंदर पण आहे, जे अल्लड आहे, जे स्वतःच्याच धुंदीत आहे, अशा प्रकारचं कॅरेक्टर कधीच नाही आलेलं कुठल्या फिल्ममध्ये आणि श्रुतीने ते केलेलं नाही आहे. त्यामुळे म्हणून श्रुती हवी होती. मृणालताईच्या कॅरेक्टरला प्रचंड ग्राफ आहे, एक वेगळाच ग्राफ, आणि त्या ग्राफला का आहे ते फिल्म बघितल्यावरती अर्थात कळेल की टोमणे मारणारी, भांडणारी, कुठेतरी इमोशनल होणारी, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. आणि मला असं होतं की एक अतिशय मच्युअर्ड आणि हे समजू शकणारी अशी अभिनेत्री पाहिजे आणि म्हणून मृणालताई. त्यामुळे ते स्टोरी लिहितानाच कुठेतरी मला हे 3 चेहरे दिसत होते आणि असं झालं होतं की नाही, या तिघींनीच फिल्म करायला पाहिजे. थँक गॉड की तिघींना फिल्म आवडली आणि त्यांनी केली. पण तू एक कारण आणखी सांगितलं नाहीस किंवा तू विसरलेला दिसतोयस. तुम्ही तिघही पुणेकर आहात, तोही एक फॅक्टर आहे कुठेतरी? नाही, नॉट रिअली. पुणेकर आम्ही आहोत, ती डेफिनेटलीच अभिमानाची आणि प्रेमाची बाब आहे आमच्या सगळ्यांसाठीच. पण नाही, दॅट इज नॉट अ रिझन. एक मात्र तिघींमध्ये एक क्वालिटी सिमिलर आहे की मला अत्यंत स्क्रीनवरती सुंदर दिसणाऱ्या ॲक्ट्रेसेस फार आवडतात. आय थिंक सगळ्याच चाहत्यांना आवडतात. आणि मला असं वाटत होतं की या तिघींनी एकत्र जर काम केलं तर काहीतरी मॅजिक होईल स्क्रीनवरती. आणि 3 वेगळ्या जनरेशन्सच्या आहेत आणि त्या म्हणजे प्रतिनिधी आहेत त्यांच्या जनरेशन, की हे एक एक्झाम्पल या जनरेशनचं सौंदर्याचा. विचार केला की या तिघे एकत्र आला तर काय होईल आणि ते फिल्ममध्ये बघायला मिळणार आहे. बरोबर, अगदी. श्रुती, आता मी परत तुझ्याकडे येतो की आत्ता मृणालताई तुझ्या बाजूला बसल्यात म्हणून तू ते उत्तर तसं देऊ नकोस असं मला वाटतंय की जेल होण्याच्या दृष्टीने कम्फर्ट म्हणजे पटकन तू कोणाशी जेल झाली, अश्विनीताई का मृणालताई? आणि कारणही सांग. नाही, मी दोघींशी जेल झाले, कारण इक्वली आमचे 3चे सीन्स एकत्र बऱ्यापैकी होते. सो ते दोघींबरोबर इक्वल जेल होणं खूप महत्त्वाचं होतं. आमचे इंटरॅक्शन्स एकमेकींबरोबर वेगळे असतील पण जेल ऑलमोस्ट सेम टाईमला आम्ही झालो. सो असं कधीच नाही झालं की बाबा कमी जेल झालो. मला वाटतं की ते त्यांनी तिघींनी ना इनिशिएटिव्ह पण घेतलं.
कुठेतरी की एकमेकींच्या बरोबर आपले एवढे सीन्स आहेत. कारण दिग्दर्शक म्हणून कदाचित माझा तो एक असा फावला हट्ट होता की तुमची खऱ्या आयुष्यातली केमिस्ट्री मला वाटतं स्क्रीनवरती दिसते इव्हेंच्युअली. तर त्या तिघी खूप एकत्र बसायच्या, हँगआउट करायच्या, डिस्कस करायच्या आणि त्यामुळे ते एकत्रीकरणच. मला आणखीन एक वेगळी गोष्ट तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे की ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसेस मोठे झाले किंवा त्यांना मोठी पॉप्युलॅरिटी मिळाली, लोकांना तुमचं काम आवडायला लागलं की तुमच्यावरची जबाबदारी वाढते, आपला रोल कसा आहे ह्याचंही तुम्ही बघायला लागता. तर ज्यावेळी अभ्यंगनी गोष्ट स्क्रिप्ट तुझ्याकडे घेऊन आले, अगदी खरं खरं सांग, तू तुझा रोल तर बघितलाच असशील, पण ह्या दोघींचाही रोल आपल्याच कुठं आहे असे काही विचार आले, काही तुलना झाली? ऑफकोर्स तुला काय जाणवलं? मला असं जाणवलं की अभ्यंगनी याही गोष्टीचा पूर्ण बारकाईने विचार केलेला आहे. जर त्याला 3 नोन ॲक्ट्रेसेस या भूमिकांसाठी त्याला घ्यायच्या होत्या, तर प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय त्यांनी दिला आहे का नाही हे बघणं खूप महत्त्वाचं होतं. आणि म्हणजे हे कशाला लपवायचं की आपण जेव्हा पूर्ण स्क्रिप्ट ऐकतो तेव्हा बघतोच की आपली भूमिका काय आहे. पण हे तुला मान्य करायला लागेल मंदार की मी आजपर्यंत अशा अनेक भूमिका केलेल्या आहेत की ज्यात मी माझ्या भूमिकेच्या लांबीचा विचार कधीच नाही केला, मी खोलीचा विचार केला आहे. त्यामुळे मी याही सिनेमाच्या बाबतीत तसं झालं असतं तर मला फरक नसता पडला. माझी भूमिका काय आहे आणि ती मी कशी पोर्ट्रे करू शकते हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. आणि मी तसंच केलं. अर्थात अभ्यंगनी काय बरं लिहिलं आहे आणि कोण बरं काम करतं आहे असा एक इंटरेस्ट होता मला, नो डाऊट अबाउट इट. अभ्यंग सिनेमाचं नाव जे आहे ते गुलाबी आहे म्हणून तू जयपूर निवडलंस का जयपूर ही गोष्टीची गरज होती तुझ्या? खरं तर गुलाबी नाव निवडण्याच्या पाठीमागचं कारण जयपूर नव्हतं. गुलाबी ही मला वाटतं एक भावना आहे आणि ते फिल्ममध्ये त्याचा संदर्भ आहे. आता मी की काय त्याचं नाव गुलाबी येते. पण जयपूरला एक कॅरेक्टर आहे जे कॅरेक्टर फिल्मशी खूप निगडीत आहे एवढं नक्की, की जयपूर प्रचंड सुंदर आहे, ऐतिहासिक आहे, आर्किटेक्चरली खूप कमाल आहे आणि ॲट द सेम टाईम त्याच्यात आतमध्ये एक प्रकारचा अंधार आहे, पोकळी आहे, एकटेपण आहे आणि त्या सगळ्या जागांमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते जाणवतं. यू फील इट ॲक्च्युली. आणि माझ्या फिल्मच्या 3ही कॅरेक्टर्स तशा आहेत की ज्या दिसायला अत्यंत सुंदर आहेत, त्यांचं खूप छान चाललं आहे आयुष्यात, पण काहीतरी आहे आतमध्ये, काहीतरी राहिलं आहे, चुकलं आहे काहीतरी. आणि म्हणून जयपूरची निवड केली आम्ही. दॅट इज द रिझन. मला आता तू सांग की ज्या अभ्यंगाला तू खूप आधीपासून बघतीयस, तुझ्या सेटवर तो यायचा बसायचा, तेव्हा वाटलं होतं की असा एक मुलगा आपल्याला पुन्हा डिरेक्ट करेल, एवढी चांगली भूमिका आणेल आणि इतक्या छान पद्धतीने हे हँडल करेल, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ना? नक्कीच. मला आठवतं अवंतिकाच्या सेटवर अभ्यंगला मी पहिल्यांदा भेटले आणि तेव्हा अगदी लहान होता तो आणि त्याला म्हणजे कॅमेरा कुठे ठेवतात आणि त्याच्यासमोर कसं वापरायचं हे सुद्धा माहिती नव्हतं. मी त्याला काहीतरी तो विचारायचा आणि मी त्याला उत्तरं द्यायचे किंवा मग मला असं वाटायचं अरे सगळ्यांना कळतं या बिचाऱ्याला नाही माहिती आहे, तर अभ्यंग तू ये इथे उभा राहा माझ्या शेजारी, असं मला आठवतं आम्ही केलेलं. आणि तिथपासून त्यांनी आयुष्यात काय काय केलं आहे तो त्याचा सगळा स्ट्रगल मी पाहिलेला आहे. इतके वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणूया ऑपॉर्च्युनिटीज त्यांनी स्वकष्टाने मिळवलेल्या आहेत. त्याला मग अगदी मॉडेलिंगपासून तो ट्रेनर आहे. अनेक मॉडेल्सना त्यांनी मोठ्या मोठ्या स्पर्धांसाठी ट्रेन केलेला आहे. तो रेडिओ जॉकी होता. त्यांनी अनेक ॲड्स बनवलेल्या आहेत, काम केलेलं आहे, अभिनय केलेला आहे. आणि हे मला कॉन्फिडन्स होता की हा मुलगा मनात त्याच्या असतं ते नक्की करतो आणि खूप पॉझिटिव्ह आहे. तर मला या 2 गोष्टी खूप आवडतात माणसामधल्या, की उगाचच दुसऱ्याचे पाय खेचत, कोणाला तरी वाईट बोलत, काहीतरी गॉसिप करत राहायचं, तसा तो बिलकुल नाही. मला अशी माणसं खूप आवडतात, निर्मळ असतात अशी माणसं. आणि दुसरं म्हणजे चिकाटी, अतिशय चिकाटी आहे. त्यामुळे तो जे स्वप्न बघतो ते पूर्ण तो करतोच, हे पण खूप रेअर क्वालिटी आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा सांगितलं की मी एक स्क्रिप्ट लिहिलं आहे आणि मी आता चित्रपट दिग्दर्शित करतो आहे, तर माझ्या पूर्ण शुभेच्छा त्याच्या मागे होत्या. मी त्याच्या पार्ट असते किंवा नसते,
असेही अनेक त्यांनी प्रोजेक्ट केलेत की मी त्याच्यात नव्हते, पण माझ्या शुभेच्छा कायम त्याच्या पाठीशी आहेत, कारण असं असलं पाहिजे. माणसाने इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं परसिव्हिअरन्स माणसामध्ये असला पाहिजे असं मला वाटतं. हा शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी की आता गुलाबी झाला, आणखी कोणता वेगळा रंग डोक्यात आहेत का आणि ह्या तिघी असणार आहेत का त्याच्यात? वेगळ्या रंगाचा तरी अजून नाही विचार केलेला, कारण आत्ता गुलाबीमध्ये आम्ही न्हावून निघालेलो दिसतो ते सगळे गुलाबीच झालो आहे आम्ही सध्या. आणि या तिघींबरोबर मला डेफिनेटली काम करायला आवडेल, नो डाऊट अबाउट दॅट, कारण अत्यंत अभ्यासपूर्ण काम करतात तिघीजणी. आणि ज्याला एक डिरेक्टर्स डिलाईट म्हणतात ना, की दिग्दर्शकाचं स्वप्न असावं की अशा प्रकारची अभिनेत्री असावी, तिघीजणी त्याचं डेफिनेशन आहेत. सो नक्कीच मला त्यांच्याबरोबर परत काम करायला आवडेल. रसिको, तर असा हा गुलाबी चित्रपट आहे, तो 22 नोव्हेंबरला रिलीज होतोय. तुम्ही तो बघाच. फक्त या मुलाखतीचा समारोप मी थोडा वेगळ्या पद्धतीने करावा असं मला वाटतं, आणि त्याच्यासाठी मी मृणाल तुझ्याकडे येणार आहे. मला कल्पना आहे तू गेले काही दिवस कुठल्या परिस्थितीतून जाती आहे. प्रख्यात लेखिका, साहित्यिक आणि मृणालच्या आई वीणा देव यांचं नुकतंच निधन झालं, आणि ते सर्व एकीकडं ते वैयक्तिक दुःख आणि हे जे तू करती आहेस, शो मस्ट गॉन, खरं तू अगदी त्याला जागत हे सगळं काम करतेस. तर मला वाटतं की तुझी आई, जसं तू आत्ताही म्हणालेली आहेस की आई बघत असेल आणि त्या शुभेच्छा देत असतील, तर म्हणजे फार अवघड गोष्ट ही. एकीकडं आपलं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवायचं आणि पुन्हा उभं राहायचं ह्या सगळ्या टीमबरोबर. मला वाटतं थोडी तुझी तू भावना व्यक्त कर आणि मग आपण थांबू. आणि थांबण्याआधी मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुझ्या दुःखात आम्ही सर्व तारांगण परिवार सहभागी आहे हे तुला पुन्हा एकदा मी सांगतो. अवघड होतं माझ्यासाठी अतिशय, पण मी मगाशी सांगितलं की या संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान या सगळ्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं. आणि जेव्हा ती दुःखद घटना घडली तेव्हा सुद्धा माझ्यासाठी धावून येणारे हेच होते. एक कुटुंबाबाहेरचं कुटुंब आपण म्हणूया तुम्हा सगळ्यांनाच, म्हणजे इवन मंदार, प्रत्येक माणसाने मला आपल्या क्षेत्रातल्यासुद्धा आणि क्षेत्राबाहेरच्यासुद्धा फोन केले, मेसेजेस पाठवले, आणि जाणवत होतं की ते माझ्या दुःखामध्ये सहभागी आहेत. कारण तुम्ही इतक्या छान ॲक्ट्रेस बरोबर आहात, आणि मला तुझं कौतुक आहे. तुझं डेब्यू आहे आणि मी गेले काही दिवस तुला फॉलो करतोय नीट. खूप छान पद्धतीने तू प्रेक्षकांसमोर जातोयस, त्यांना आवाहन करतोयस, खूप मॅच्युरिटी दाखवतोयस तुझ्या पहिल्याच सिनेमात. मला वाटतं की असे आश्वासक दिग्दर्शक आपल्याला हवेत आपल्या इंडस्ट्रीला, जेणेकरून हे जे कलाकार आहेत त्यांचं आणखी चांगलं काम आपल्या प्रेक्षकांसमोर येईल. तर मी तुम्हाला ह्या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.